चला नमस्कार, जय हिंद मित्रांनो. पुढील महिन्यात म्हणजे एप्रिल मे जून ह्या 3 महिन्यामध्ये 5 ते 10 मोठ्या जाहिराती येणार आहेत. तर त्या कुठल्या जाहिराती? कारण खूप जणांचे प्रश्न होते, ही जाहिरात कधी येणार, ती जाहिरात कधी येणार. नगर परिषद असेल, तलाठी भरती असेल, त्याच्यानंतर पोलीस भरतीचं पुढे असेल, जलसंपदा असेल, एसटी महामंडळ, सगळ्या भरतीचा डिटेल्स या 3 महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात भरत्या येणार आहेत. त्यामुळे जोरदार तयारी करत राहा. स्टेप बाय स्टेप एक एक जाहिरात बघूया मित्रांनो. एप्रिल ते जून 2026 या कालावधीमध्ये ह्या 5 ते 10 जाहिराती नक्की येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर शिक्षक भरती. जे विद्यार्थी मित्र शिक्षक भरतीसाठी तयारी करत आहे, डीएड बीएड झालेले आहेत, तर ते टीईटी वगैरे त्यांच्यासाठी मित्रांनो 9,000 ते 10,500 पर्यंत जागा येण्याची दाट शक्यता आहे. तशी त्याची प्रोसेस सुद्धा अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. आता मागील जर भरती बघितली तर ती 20,000 प्लस शिक्षक भरती झालेली होती. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असतात मित्रांनो. शिक्षक भरतीमध्ये मागील भरतीमध्ये 21,000 काहीतरी जागांसाठी भरती निघालेली होती. त्याच्यापैकी 18,000 जागा त्यांनी भरलेल्या होत्या आणि 2026 मध्ये परत एक 9 ते 10,500 जागांची भरती येण्याची दाट शक्यता पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल ते जून मध्ये कधीही जाहिरात येऊ शकते. म्हणून जे शिक्षक भरतीसाठी तयारी करतील त्यांना 3 महिने अगोदरच टाइम पिरियड मिळालेला आहे सगळ्या तयारी करण्यासाठी. म्हणून ज्यांची शिक्षक भरतीवर जोर आहे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. जवळपास 10,500 जागेपर्यंत इथे शक्यता आहे. दुसरी भरती आहे मित्रांनो जलसंपदा विभाग मित्रांनो. त्याच्यामध्ये साधारणपणे 7 ते 8,000 जागा येण्याची शक्यता आहे. आता ह्या 7 ते 8,000 हा मिळालेल्या माहितीनुसार आकडा आहे. याच्यामध्ये जागा थोड्या कमी होऊ शकतात किंवा जास्त होऊ शकतात, परंतु एवढ्या प्रमाणात जागा येणार आहेत. म्हणून जलसंपदा विभागामध्ये ज्यांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे त्यांनी इथे जोरदार कसून तयारी करायला पाहिजे. कारण की इथे 8,000 म्हटलं किंवा 7,000 म्हटलं तरी खूप मोठ्या प्रमाणात भरती आहे आणि सर्वांना इथे चान्सेस मिळणार आहेत. म्हणून जलसंपदा मध्ये जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अति महत्वाची सुवर्ण संधी आहे. तिसरी आहे एमपीएससी कडून घेण्यात येणारी ग्रुप बी आणि ग्रुप सी पदाची. त्याच्यामध्ये 1400 प्लस किंवा अराउंड 1500 पर्यंत जागा येण्याची दाट शक्यता आहे. ग्रुप बी आणि सी. त्याच्यानंतर नगर परिषद भरती. नगर परिषद भरतीमध्ये टेंटेटिव्ह 3,000 ते 4,000 पर्यंत जागा येणार आहेत. त्याच्यामध्ये काही मागच्या अपडेट नुसार 3,500 जागापर्यंत जी तयारी होती ती अंतिम टप्प्यात आलेली होती. फायनल मंजुरी मिळायची बाकी होती आणि ह्या ज्या जागा आहेत आपण कुठल्याही तोंडपाठ करून तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. मिळालेल्या अधोरेखित माहितीनुसारच या जागा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. आता याच्यामध्ये थोडंफार मागे पुढे जागा येण्यामध्ये विलंब होऊ शकतो आणि जर तो जाब आपण सरकारला विचारला की जागा का लेट होत्या, तर सरकारचे 100 उत्तर रेडी असतात. 100 म्हणण्यापेक्षा 1000 उत्तर रेडी असतात. मग त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, इतर निवडणुका असतील किंवा इतर दुसरे पेंडिंग काम असतील. आता रिसेंटली पोलीस भरतीचा सरकारवर प्रचंड ताण आहे कारण लेखी फिजिकल सुरू आहे काही विभागाचं, काहींचं झालेलं आहे, निवड सुद्धा झालेले, निकाल सुद्धा लागलेले आहेत. ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणून सरकारवर एक साथ सगळ्या भरती घेणं पॉसिबल नसतं म्हणून ते 100 कारण देत असतात. परंतु आता ह्या पुढच्या 3 महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. तिसरी चौथी आहे तलाठी भरती. 2,500 पदासाठी इतर 6 महिन्यापासून जर आपण बघितलं तलाठी भरती येणार. मार्च एंडिंग पर्यंत येणं ती पॉसिबल होतं, यायलाच पाहिजे होतं. कारण खूप विद्यार्थी काय आहेत तलाठी भरतीच्या पदासाठी खूप उत्सुकता आहे त्यांच्यामध्ये. 1-2 वर्षापासून तयारी करत आहेत, परंतु त्यांनी खचून नाही जायचं मित्रांनो. ह्याची सुद्धा सगळ्यात मोठी जी तलाठी भरती आहे, खूप मोठं पद आहे, चांगली सुवर्ण संधी आहे. तलाठी भरतीमध्ये जवळपास 2,500 पर्यंत इथं जागा येणार आहेत. इथे थोड्या कमी किंवा जास्त होऊ शकतात. आता ही भरती नोव्हेंबर डिसेंबर पासून एकदम अंतिम टप्प्यावर होती. मग ही रखडली का हा प्रश्न उपस्थित पडतो मित्रांनो. रखडली याच्यासाठी नोव्हेंबर डिसेंबर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एवढ्या निवडणुका सुरू झाल्या, त्याच्यानंतर पोलीस भरती आली. हे दोन्ही कारण जर कंबाईन केले
तर इथे थोडासा याला विलंब झालेला नक्कीच आहे मित्रांनो, परंतु तो जो तुमचा विलंब झालेला आहे ते पॉझिटिव्ह पॉइंट आहे आणि एक प्रकारे निगेटिव्ह सुद्धा आहे. पॉझिटिव्ह याच्यासाठी तुम्हाला इथे तयारीसाठी वेळ मिळालेला आहे आणि निगेटिव्ह याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची तयारी झाली आहे ते दुसऱ्या इतर प्रिपरेशन करत होते त्यांचं सोडून फक्त एकाच भरतीवर फोकस केलाय, परंतु त्यांचं कधी निवड होती, कधी परीक्षा होती ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याच्यामुळे ही भरती येणं आतापर्यंत अपेक्षित होतं, परंतु आता बाकीच्या मागच्या गोष्टी झालेल्या आपण इथे सोडून देऊया आणि 2500 पदापैकी तुम्हाला फक्त एक पद पाहिजे आहे मित्रांनो, एक पोस्ट. त्यामुळे जोरदार तयारी करा, कारण या भरत्यानंतर भरती कधी येईल, जूनच्या अगोदर म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच जो काय आहे भरतीचा मोठा स्कोप आहे. पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर भरत्या ह्या थोड्या कमी स्लो डाऊन होत असतात, म्हणजे जानेवारी ते जून पर्यंत भरतीचा महापौर येत असतो, म्हणून त्या महापुरामध्ये न्हावून निघायचं आपलं काम आहे मित्रांनो. म्हणून 2500 ही जी भरती आहे तलाठी पदासाठी मोठ्या प्रमाणात लवकरच येणार आहे, कारण याची सुद्धा तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं, कॉन्ट्रॅक्ट बेस जरी असली दुसरी एसटी महामंडळाची भरती, खूप विद्यार्थी प्रयत्न करतात कधी येते, कारण ही कॉन्ट्रॅक्ट बेस असली तरी विद्यार्थ्यांना माहिती पुढे चालवणं फ्युचरमध्ये परमनंट भरती होणार आहे, त्या दिशेने पावलं सुद्धा पडत आहेत मित्रांनो. आता या एसटी महामंडळाच्या भरतीवर बोलायचं झालं तर मित्रांनो 10वी-12वी वाल्या विद्यार्थ्यांना इथे सुवर्ण संधी आहे. दुसरी गोष्ट, ही पुढे चालून भरती परमनंट होण्याचे संकेत आहेत. आता एसटी महामंडळामध्ये टोटल 8000 बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात सामील करायच्या होत्या, त्यापैकी 3000 बसेस मित्रांनो, 3000 ज्या बसेस आहेत त्या ऑलरेडी एसटी महामंडळाकडे सबमिट आहेत किंवा एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आल्या. म्हणजे ह्या भरतीचं ऑनगोईंग प्रोसेस एकदम 95% वर्क झालेलं आहे. मागे सुद्धा आपण याबाबत अपडेट दिलं होतं की पुढील 15 ते 20 दिवसामध्ये या भरतीचं प्रोसेस चालू होऊ शकते आणि ती अपेक्षितच आहे आणि देवाच्या कृपेने तसंच व्हायला पाहिजे, कारण की खूप सारे विद्यार्थी बेरोजगार आहेत आणि त्यांना अनुभव आहे. ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे त्यांना इथे थोडस जास्त प्राधान्य मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की जे विदाउट एक्सपिरियन्स आहेत त्यांना इथे प्राधान्य मिळणार नाही. नक्कीच सर्वांना इथे सुवर्ण आणि समान संधी मिळणार आहे. फक्त इथे बॅच बिल्ला असेल तुमचा काढून घ्या. ड्रायव्हर पदासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुमचं हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स असणे आवश्यक आहे आणि तुमचे एसटी महामंडळासारखे लागणारे सर्व डॉक्युमेंटची फाईल वन शॉट मध्ये रेडी करून ठेवायचे. कोणाला माहित नसतील डॉक्युमेंट, एसटी महामंडळ डॉक्युमेंट कमेंट करा, त्याची सगळी डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला इथे मिळून जाईल मित्रांनो. 7 नंबरची आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभाग वनरक्षक. ही भरती जवळपास साधारणपणे 3 ते 3.5 एवढ्या रेंज मध्ये जागांसाठी भरती निघणार आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये क्रायटेरिया असणार आहे फिजिकल टेस्ट, रिटर्न टेस्ट आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट. या 3 पद्धतीवर ही भरती निघणार आहे आणि परमनंट शासकीय भरती आहे मित्रांनो, म्हणून याच्यामध्ये कुठलीच तडजोड करायची नाही. जे विद्यार्थी वनरक्षक वनसेवकासाठी तयारी करत आहेत त्यांनी जोरदार कसून तयारी करायची, कारण हे 2026 मध्ये येणाऱ्या फिक्स भरत्या आहेत. ऑलरेडी सगळ्या भरतीवर 90+% काम झालेलं आहे मित्रांनो. फक्त तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि नोटिफिकेशन रिलीज व्हायची वेळ एवढंच बाकी आहे. त्याच्यामुळे जोरदार इथे सुद्धा तुम्ही जोर लावून तयारी केली पाहिजे. मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी इथे समान संधी असणार आहे, म्हणून कोणीही खचून न जाता तयारी जोरदार करायची. जेवढा तुम्हाला वेळ मिळेल तेवढं बेस्ट आहे. भले तुम्हाला जॉब 1, 2, 3, 6 महिने जरी हातामध्ये लेट मिळाला तरी तयारीसाठी जोरदार वेळ आहे, जास्त वेळ आहे. त्या वेळेचा सुवर्ण फायदा घ्यायचा, सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. म्हणूनच 3500 पर्यंत इथे भरती येणार आहे. आता 8 नंबरची आहे झेडपी भरती, आरोग्य विभाग भरती आणि वीज वितरण. म्हणजे इलेक्ट्रिकल विभागात सुद्धा भरती निघणार आहे, आरोग्य विभागात सुद्धा भरती निघणार आहे. आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती असणार आहे, म्हणजे डी फार्म, बी फार्म, तुमचं नर्सिंग, काहीही शिक्षण झालेलं असू द्या, सगळ्यांना इथे सुवर्ण संधी आरोग्य विभागामध्ये. आणि जिल्हा परिषद सुद्धा भरती निघणार आहे. आणि वीज वितरण इलेक्ट्रिक, ज्यांचं ITI झालेलं आहे त्यांना इथे सुवर्ण संधी मिळालेली आहे. म्हणजे पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये एप्रिल, मे, जून ह्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये ह्या मोजून 5 ते 10 भरत्या येणार आहेत मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही कन्फर्म कसे सांगू शकता की भरती येणारच आहे? हा जो मिळालेल्या माहितीनुसार डेटा आहे तो तुमच्यापर्यंत फक्त डिस्प्ले केलेला आहे. इथे मागे पुढे होऊ शकतं, परंतु ह्या भरत्या नक्कीच येणार आहेत, मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. म्हणून सर्वांनी ह्या भरतीचा फायदा घ्यायचा आहे. पुरेपूर प्रमाणात या
सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि तुमचं सिलेक्शन यावर्षी झालंच पाहिजे. लक्षात घ्या, एकदा जर भरती हातामधून निघून गेली तर पुढे कधी भरती येईल हे कोणालाच माहित नसतं. परंतु आपण कंटिन्युअस त्या फ्लो मध्ये असल्यामुळे आपल्याकडे सगळ्या भरतींचं अपडेट येत असतं आणि जे रिअल अपडेट आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. फक्त तुम्हाला आशेला लावून काहीतरी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत फेक माहिती करण्याचा आपण काम कधीच करत नाही. जोपर्यंत विद्यार्थ्यांचं हित होत नाही तोपर्यंत सगळ्या हिताच्याच गोष्टी इथं आपल्या चॅनलवर सांगत असतो. म्हणून मित्रांनो, ह्या येणाऱ्या पुढील 2-3 महिन्यातल्या भरतींची तुमचं फोकस कुठला आहे, टार्गेट कुठला आहे, त्या गोष्टीवर सगळं अभ्यास करा आणि एकच भरतीवर फोकस करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला 10 पैकी कमीत कमी एका भरतीमध्ये सिलेक्शन व्हायला पाहिजे. आणि नक्कीच एका गोल फोकस केला तर तुमचं सिलेक्शन तिथं 100% असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये बेसिक अभ्यास, स्ट्रॅटेजी, सगळ्या गोष्टी तुम्ही प्लॅन्स करायच्या आहेत. आता दुसरीकडे जर पाहिलं, मे मध्ये साधारणपणे राज्यसेवेची मेन्स येऊ शकते, होणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची प्रिलिम्स आणि ग्रुप बी ची मेन्स. त्याच्यानंतर जून मध्ये ग्रुप बी प्रिलिम्स, ग्रुप सी मेन्स आणि टीईटी एसएससी ची सुद्धा इथे अपडेट आलेले आहे मित्रांनो. एप्रिल मध्ये राज्यसेवा मेन्स असणार आहे 5, 18, 19, 26 एप्रिलच्या दरम्यान. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये 5 एप्रिल पर्यंत नक्कीच यायला पाहिजे, ह्याचा सुद्धा अपडेट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग असणार आहे, इलेक्ट्रिकल असणारे, प्रिलिम्स असणारे 20 एप्रिल पर्यंत. म्हणून ह्या भरतींचं तंतोतंत तुम्ही सगळ्या गोष्टी तयारीने निशी लागा आणि एकाच भरतीवर फोकस करून एका याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन करून घ्या. दुसरा प्रश्न, तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं, त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. व्हिडिओ जास्त शेअर करायचा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही, अननोन आहेत, कारण खूप जणांचे प्रश्न होते, नगर परिषद भरती कधी येणार किंवा एसटी महामंडळ भरती कधी येणार, ग्रुप बी अँड सी ची कंबाईन कधी होणार, सगळे प्रश्न एकाच व्हिडिओतून तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर इथे देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. म्हणून जास्त शेअर करायचे आणि तुमचे प्रश्न काही प्रॉब्लेम असतील कमेंट करायचे, सगळे उत्तर तुम्हाला येऊन जातील, मिळून जातील. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम.